श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झ वरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषी वाहिनी हे रेडिओ केंद्र. सर्व जनात सर्वांच्या मनात घराघरात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची वाहिनी फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं एखादा विद्यार्थी त्या शाळेचा विद्यार्थी असतो आणि तो माजी विद्यार्थी म्हणून त्या शाळेमध्ये त्या शाळेच्या दैदिप्यमान सुवर्ण महोत्सवी सुवर्ण युग त्या शाळेला निर्माण करून देण्यासाठी त्याच्यामध्ये योगदान देतो. हा आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय सुवर्ण अक्षराने लिहून देणारा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतो. पण अशा पद्धतीचा क्षण ज्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असणारे माननीय डॉक्टर महानंद शिवाजीराव माने हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय जे कार्यरत आहे आणि त्यांचा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लौकिक आहे अशा पद्धतीची शाळा आणि या शाळेचे सचिव पद म्हणून ते अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहेत. आणि आपल्याला सांगायला मला निश्चित आनंद वाटेल की या शाळेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष 2023 पासून सुरू झालेला आहे आणि अगदी या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये दूधशर्करा योग म्हणावा लागेल अशा पद्धतीनं या शाळेला यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये तिचा तृतीय क्रमांक तर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आणि हा मानाचा सिरपेच हा आनंद व्यक्त करण्यासाठी द्विगुणित करण्यासाठी आणि एकंदरीतच शाळेची जी आपल्या पूर्णपणे जे सावित्रीबाई फुले शिक्षण विद्यालयाची जे अभिनव उपक्रम आहेत आणि त्या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून शाळेचा जी दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे याविषयी इत्थंभूत माहिती घेण्यासाठी याविषयी इत्थंभूत चर्चा करण्यासाठी आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे माननीय डॉक्टर महानंद शिवाजीराव माने सर यांना. सर, आपलं या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खऱ्या अर्थानं श्रोते हो, डॉक्टर महानंद माने सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी असणाऱ्या सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर माननीय कुलगुरू यांचे विशेष कार्याधिकारी म्हणून देखील ते प्रभावीपणे काम बघत आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की कुलमंत्री विद्यार्थी वसतिगृह पदव्युत्तर महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या सुद्धा पदाचा ते अतिशय छान पद्धतीनं कार्यरत आहेत. आणि प्रमुख आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या माध्यमातून जलसिंचन उद्यान असेल किंवा अनेक सिंचनाचे प्रयोग असतील ते विद्यापीठातल्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतकरीभिमुख होऊन अनेक असे उपक्रम राबवत आहेत. आणि जवळजवळ गेल्या 27 वर्षापासून ते एक कृषी अभियंते म्हणून कार्यरत आहेत. 22 वर्ष डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी ते कृषी अभियंते म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर महानंद शिवाजीराव माने यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अभिनव उपक्रम आणि दैदिप्यमान वाटचालीविषयी आपण आज त्यांच्याशी चर्चा करून घेणार आहोत. सुरुवातीलाच सर, मला निश्चितपणे आमच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीचे जे सर्व श्रोते ऐकत आहेत आपल्याला, त्याचबरोबर जगभरातले श्रोते ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला ऐकत आहेत, त्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन की आपण एक माजी विद्यार्थी त्या शाळेचे आहात आणि या शाळेला आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा एक अतिशय अभिनव असा सर्वांना अभिमान वाटावा, सार्थ अभिमान वाटावा हा पुरस्कार मिळवण्यामध्ये आपला मोलाचं योगदान आहे. त्याबद्दल आपलं आणि आपल्या शाळेचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आभारी आहे सर. हा पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्यानंतर आणि एक आपल्या शाळेचे एक माजी विद्यार्थी आणि एक सचिव म्हणून आपण कार्यरत असताना ह्या अभिनंदनासाठी आपल्या भावना कशा व्यक्त कराल सर, काय सांगता येईल? खरं तर शाळेचं सचिव पदाची जबाबदारी एप्रिल महिन्यामध्ये 2021 रोजी मी स्वीकारली. आणि त्यावेळी ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, म्हणजे माझं स्वतःचं शिक्षण झालं 1984ला. इथून मी 10वी उत्तीर्ण झालो आणि एक स्कॉलर विद्यार्थी म्हणून माझा लौकिक होता. स्कॉलरशिप आम्हाला मिळाली होती. माझी दिदी सुषमा दिदी इथलीच विद्यार्थिनी, आमची धाकटी बहीण अपर्णाताई इथली विद्यार्थिनी, माझा धाकटा भाऊ महेश ह्याच शाळेमध्ये शिकला. तर ह्या ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आम्हाला भापकर सर मुख्याध्यापक म्हणून लाभले आणि बाकीचे सर्व शिक्षक अतिशय चांगले गुण त्यांनी आमच्यामध्ये आम्हाला तयार केलं. आणि ह्याच शाळेबद्दल कायम आम्हाला एक आदराची भावना होती. आणि त्याच शिक्षण मंडळाचा सचिव म्हणून शाळेविषयीचा जो पदभार स्वीकारताना एक खूप आनंदाची भावना मनामध्ये होती. पण नुसताच आनंद नव्हता, तर आनंदाबरोबर एक जबाबदारी, एक खूप मोठी जबाबदारी आली होती.
आणि जसं आपल्या एक शाळेमध्ये असताना निबंध लिहायला द्यायचे की माझी आवडती शाळा, अगदी. आणि मग त्यावेळी आपल्या शाळेच्या काय काय कल्पना असतील त्या आपण राबवू शकतो. तर तशा कल्पना ह्या शाळेमध्ये राबवण्याची एक संधी ह्या सचिव पदाच्या रूपाने मला दिली गेली. तर ह्या संबंधी मी एवढं सांगू शकेल की विद्यापीठाचं आमचं जे प्रशासन आहे आणि विद्यापीठाचे जे आमचे प्रेरणास्थान आपले माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर आहेत, यांनी जो विश्वास दाखवला आणि ते दिलं, तर त्याबद्दल मी त्यांची एक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हे पद घेत असताना त्यावेळी मग कोविडची दुसरी लाट त्यावेळी एक अतिशय भयंकर होती. विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत नव्हते अगदी, आणि त्यामुळे खूप मोठी आव्हानं होती. ऑनलाईन शिक्षणाचा प्रभाव त्यावेळी होता. अर्बन भागामधील शिक्षण ऑनलाईन पद्धतीने व्यवस्थित चालू होती. पण आपली जी शाळा इथे आसपासच्या जवळजवळ 22 गावांमधून मुलं इथे येतात, तर तिथे ऑनलाईन शिक्षण घेणं हे पण एक मोठं आव्हान होतं. अगदी. आणि मग त्यावेळी आपले शिक्षक शाळेमध्ये येऊन क्लास घ्यायचे, पण मोबाईलची ती रेंज, इंटरनेटची रेंजचा प्रॉब्लेम होता. मग आम्ही पहिली सुधारणा जी केली तर ती आम्ही शाळा पूर्णपणे वायफाय करून घेतली. मग त्यामुळं ह्या शाळेमधील शिक्षकांची सगळी जे लेक्चर्स आहेत ते उत्तम पद्धतीने सुरू झाले आणि अशा तऱ्हेने शिक्षणाचा एक श्री गणेशा उत्तम पद्धतीने सुरू झाला. अगदीच श्रोते हो, विद्या विनयेने शोभते असं म्हणतात. 1984 मध्ये 10वी मध्ये प्रवेश घेणारे डॉक्टर महानंद शिवाजीराव माने या शाळेचे माजी विद्यार्थी आणि त्यांनी 1 एप्रिल 2021 मध्ये या सचिव पदाचा कार्यभार हातामध्ये घेतला. सर, आणि अनेक आव्हानं त्या ठिकाणी होती शाळेमध्ये. आपण सचिव पद घेतल्यानंतर कोरोनाचा काळ असेल, हे असेल, आणि मग शाळा म्हटल्यानंतर ते शाळेचा विकास करणं किंवा शाळेची सुधारणा करणं हे एक आव्हानात्मक आपल्या समोर होतं. मग अशा वेळी सुधारणा म्हटलं तर मग भौतिक सुधारणा आल्या, गुणात्मक सुधारणा आल्या. नेमक्या कशा पद्धतीनं आपण या सुधारणांचा सुरुवात आपण त्या ठिकाणी केली होती? खरं तर आपण जी आपली प्रत्येक मुलाची जी आई असते ती त्याची पहिली शाळा असते. तर शाळा ही असते, ही मुलाची दुसरी आई असते. अगदी. आणि शाळा हे समाजाचं एक सर्वोत्कृष्ट संस्कार केंद्र आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या असंख्य पैलूंचा विकास होत असतो. केवळ पुस्तकी ज्ञान व अभ्यास यातून त्यातले मोजकेच पैलू विकसित होतात. पण विद्यार्थ्याचा सर्वकष विकास जर करायचा असेल तर शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे तिघं ज्यावेळी एकत्र येतात त्याच वेळी खरोखर विकास होतो. पण अशी जरी परिस्थिती असली तरी आपण शाळेमध्ये आम्ही ज्यावेळी इथं शिक्षण घेत होतो त्यावेळी साधारणतः 30 ते 40 मुलं एका वर्गात असायची आणि आता 70 ते 80 मुलं एका वर्गामध्ये आहेत. मग त्यामुळे एक इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लोड येतो. म्हणून मग शाळेतील सुधारणा करताना, विकास करत असताना भौतिक विकास आणि गुणात्मक विकास असा आम्हाला दोन्ही पातळीवर तो विकास करावा लागला. अगदी. मग आम्ही सुरुवातीला भौतिक विकासाचे जे मुद्दे आहेत, कारण ते कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे मुलं तर शाळेमध्ये नव्हती, मग भौतिक विकासामध्ये आपल्याला काय करता येईल? मग त्यामध्ये पहिली जी समस्या होती तर मुलांना पिण्याचे जे पाणी आहे तर ते व्यवस्थित मिळत नव्हते. मग आम्ही त्याच्या सखोल गेलो की का मिळत नाही, तर ती आपल्याला पाईपलाईन नव्हती. मग आम्ही कुठलाही प्रश्न हाती घेतला की त्याच्या मुळाशी जाऊन त्याची सोडवणूक करायची. मग आम्ही आपल्या विद्यापीठाच्या JCPच्या द्वारे चर खणून त्या चरामधून पाण्याची पाईपलाईन बसवली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अगदी व्यवस्थित करून दिली. नंतर मग ह्या भौतिक सुधारणेच्याच ह्याच्यामध्ये मग काही नवीन उपक्रम आम्हाला राबवायचे होते की मग जसे आपल्या शाळेमध्येच हरित सेनेचा एक उपक्रम आहे की त्याद्वारे आपण पक्षी गणना करतो किंवा मग काही आसपासची स्थळ आहेत. एकदा मुळा डॅमला जाऊन आम्ही तिथली सफाई केली विद्यार्थ्यांनी. नंतर मग शाळेमधील कचरा असेल, कचऱ्याचे नियोजन आणि त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणं. मग यामध्ये एक अभिनव उपक्रम असा आपण नंतर सुरू केला की संगीतमय स्वच्छता. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्यावेळी सुट्टी असेल, शाळेची सुट्टी लागलेली आहे, मुलं खेळत आहेत, त्यावेळी एक संगीत स्पीकरवर लावायचं आणि ते 3 ते 5 मिनिट संगीत चालू राहील आणि त्या कालावधीमध्ये मुलांनी आसपासचा जो कचरा आहे तो गोळा करून कचरा कुंडीमध्ये टाकायचा. अगदी संगीत खुर्ची हा प्रकार खेळाचा ऐकलं होतं, पण हा तुमचा अतिशय अभिनव उपक्रम आहे. आणि या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मुलांनी पण दिला आणि स्वच्छता होण्यास मदत झाली. नंतर आपण दरवर्षी वनमहोत्सवाच्या माध्यमातून वृक्षारोपण करतो. तो उपक्रम आपण तो चालू ठेवलेला आहे. नंतर आपण एक परसबाग, आपल्या इथे क्रॉप सायन्स हा विषय 11वी-12वीला असल्यामुळे आपण एक परसबाग ही संकल्पना ठेवली आणि यामध्ये जो विषमुक्त आणि सेंद्रिय असा जो भाजीपाला उत्पन्न व्हायचा तोच आपण पोषण आहारामध्ये, म्हणजे 8वी पर्यंतच्या मुलांना जो पोषण आहार शासनाची जी योजना आहे त्यामध्ये आपण तो वापरला. नंतर यामध्ये आपण जर शाळेची जी परिस्थिती बघितली तर वर्गांमध्ये बऱ्याच ठिकाणी भिंतींना
असे पोपडे आलेले होते बर. आणि त्या खोल्या रंगवणं गरजेचं होतं. आणि मग आता निधीची पण उपलब्धता पाहून ते काम लगेच हाती घेणं शक्य नव्हतं. बर. मग यामध्ये आम्ही असा विचार केला की लोकसहभाग करून आपण यामध्ये कसं जाता येईल. तर मला इथं सांगण्यास खूप आनंद होतो की आमच्या प्रत्येक मुलाने बर. आपल्या खाऊचे पैसे 200 रुपये 300 काय असतील ते त्यानं देऊन प्रत्येक वर्गामधून वर्गणी तयार करून प्रत्येक वर्ग रंगवण्याचं काम केलं. क्या बात. आणि हे वर्ग रंगवत असतानाच शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत ते त्यामध्ये सहभागी झाले. आणि यामध्ये सर्व आमचे संचालक मंडळ सगळे आहेत. म्हणजे आमचे माननीय कुलगुरू प्रशांत कुमार पाटील हे अध्यक्ष आहेच. नंतर डॉक्टर प्रमोद रसाळ सर जे डीन होते ते सभापती आहेत. सचिव पदाचा कारभार मी सांभाळत होतो. तरी आमचे डॉक्टर उल्हास सुर्वे आणि डॉक्टर SR मोरे साहेब हे दोघं सहसचिव आहेत. नंतर आमचे महेश गाडगे खजिनदार आहेत. नंतर संचालकामध्ये डॉक्टर DB क्षीरसागर सर आहेत. नंतर SA अनारसे साहेब आहेत. सौ KN दहातोंडे मॅडम आहेत. कैलासवासी DC वंजारे आहेत. नंतर श्री PB भालेराव आहेत. राजू राठोड आहेत. श्री गाडेकर आहेत आणि श्री सुनील कोकरे. तर हे सगळे संचालक मंडळाने योगदान दिलं. याशिवाय पालकांनी योगदान दिलं आणि ह्यामधून हा रंग देण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. अगदी खऱ्या अर्थाने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या त्रिवेणी संगमातून हे सगळं आपण केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचा लोकसहभाग हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं सरांनी सांगितल्या पद्धतीनं जे हरित शेण आहे त्या माध्यमातून सुद्धा मुठभर धान्य पक्ष्यांसाठी, एक राखी झाडांसाठी आणि एक पाऊल पर्यावरणासाठी या माध्यमातून सुद्धा अतिशय छान आणि अभिनव उपक्रम सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने राबवलेला आहे. सर, मग अजून याच्यामध्ये काही गुणात भौतिक सुधारणामध्ये आपण म्हटलेलं आहे की शिक्षकांची उंची सुद्धा वाढवणं आपण गरजेचं आहे. हा संकल्पना सुद्धा शाळेतने बऱ्याच वेळा असं ऐकायला येते. तर काय नेमकी ही भूमिका होती सर? तर आता हे आपण भौतिक सुधारणा पाहिल्याच आणि यामध्ये भौतिक सुधारणा करत असताना त्यामध्ये मग स्वच्छतागृहाचं बांधकाम करणं असेल, वर्मी कंपोस्ट असेल, आनंदाचा शनिवार, अशा काही आम्ही उपक्रम केले. पण हे सगळं करत असताना आपल्याला शिक्षणाची खोली वाढवणं पण गरजेचं आहे. आणि मग ती खोली वाढवण्याचं काम मुख्यतः शिक्षक करतात. मग आपले शिक्षक हे निर्भय कसे बनतील. आणि निर्भयता हे नैतिकतेचं पहिलं लक्षण आहे. भित्रा माणूस कधीही नीतिमान असू शकत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही निर्भय राहा. तुम्ही कुठलंही भय मनात बाळगू नका, कारण तुम्ही निर्भय असाल तरच तुम्ही चांगलं शिकवू शकाल. हा विश्वास आम्ही त्या शिक्षकांना दिला. आमचं सगळ्या संचालक मंडळ आणि आम्ही मान्य कुलगुरू सरांचं तर मार्गदर्शन होतंच. त्यानंतर मग आम्ही वर्गांची तपासणी केली. तर वर्गांमध्ये आमच्या लक्षात आलं की बेंच आणि जे शिक्षक शिकवतात तर ते एकाच लेवलला होते. तर मग आम्ही त्यासाठी काय केलं की ओटे बांधले की शिक्षक जर उंचावर आला तर तो शेवटचा मुलगा त्या शिक्षकांना दिसेल, फळ्यावर त्या शिक्षकांनी लिहिलेलं त्या शेवटच्या मुलाला दिसेल. त्यामुळं आम्ही सिमेंटचे ओटे बांधून घेतले. आणि येथे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की या माध्यमातून शिक्षकांची उंची आम्ही वाढवली. अगदीच. आणि भौतिक आणि गुणात्मक सुधारणांचा एक संगम म्हणजेच हे वर्गात बांधलेले ओटे असं आपणास म्हणता येईल. त्याच्यानंतर प्रत्येक वर्गांमध्ये आपण CCTV बसवला आणि त्या CCTVचं कव्हरेज आपण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये ठेवलं. त्यामुळे कोणत्या वर्गावर कोणते सर शिकवत आहेत, ते कसे शिकवत आहेत हे आमच्या मुख्याध्यापकांना पाहता आलं आणि त्यामुळे एक अकाउंटेबिलिटी यामध्ये निर्माण झाली. अगदी. आणि मग शिक्षक सुद्धा जबाबदारीने अतिशय छानपणे वागू लागले. निश्चितच. मग आता एवढं करून थांबणार नव्हतं, कारण शेवटी शिक्षण घेणारा हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांना अतिशय जबाबदारीने शाळेमध्ये टाकणारे पालक आहेत. मग आम्ही ह्या दोघांना पण त्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि मग पालक आणि विद्यार्थ्यांचा आम्ही फीडबॅक घेणं सुरुवात केलं. मग हा फीडबॅक आम्ही कागदावर एका प्रश्नावलीच्या रूपात आम्ही तो घेतला. त्याच्यानंतर बरेचसे पालक मला भेटायला आले की ते सांगायचे की सर, आम्हाला काही सांगायचं असेल, नवीन सूचना किंवा इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट सांगायचं असेल तर आम्हाला कधी वावच मिळत नाही. म्हणजे आम्हाला कुठं गेलं तर ते शिक्षकांचा क्लास चालू असतो किंवा काय, तर ही एक कम्युनिकेशन गॅप होती.
मग त्यासाठी आम्ही वर्गनिहाय पालक बैठका सुरू केल्या आणि मग तिथे आपल्या पाल्याविषयी जर काही अडचण असेल, तक्रार असेल तर ते पालक त्या बैठकांमध्ये सांगायला लागले. नंतर आम्ही सूचना पेट्या लावल्या ठिकठिकाणी. जर कुणाला ह्या उपरांत जर वेळ कमी असेल आणि काही सूचना असेल तर सूचना लिहून त्या सूचना पेटीमध्ये तो टाकू शकत होता. मग तो पालकच असेल असं नाही, पण दुसरा कोणीही व्यक्ती असेल तरी तो सूचना देऊ शकत होता. ते आम्ही केलं. याशिवाय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानं आम्ही सुरू केली. कारण फार गरजेचं होतं. हे फार गरजेचं आहे. मग त्यामध्ये मला उल्लेख करावा असं वाटेल की करिअर गायडन्ससाठी आम्ही श्री संतोष कारले साहेबांना बोलवलं की त्यांनी अतिशय छान सांगितलं की आपल्या नुसत्या MPSC पासून तर अगदी आता ED खूप चर्चेत आहेत. ED मध्ये जाण्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागते, तर हे सुद्धा त्यांनी सांगितलं. नंतर बरेचसे 7वीच्या पुढचे मुलं मुली असतात आणि त्यामध्ये कायद्याविषयी प्रश्न निर्माण होतात. तर त्याची जाणीव होण्यासाठी आपले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेबांचं आम्ही लेक्चर ठेवलं होतं की बरेच काय होतं की अल्पवयीन मुलं मुली काही ठिकाणी आसपास आपल्या शाळेमध्ये अशी कधी घटना घडलेली नाहीये, पण पळून जाण्याचं प्रमाण चुकीचं पाऊल पडू शकतं. तर मग हे जर झालं तर ते कलम कुठले आहेत आणि त्याच्यामुळं करिअरचा लॉस कसा होतो आणि त्यासाठी काय जबाबदाऱ्या घ्यायच्या हे ठेवलं. नंतर ताणतणाव व्यवस्थापनासाठी आपण ही लोणावळा आहे त्यांचं 22 नोव्हेंबरला 1 दिवसाचा आपण एक खास शिबिर. याशिवाय व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही नागपूरहून श्री जयेश देशमुख यांना बोलवलं होतं आणि ह्या जयेश देशमुखांचं व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक पालक माझ्याकडे आले आणि सर म्हणाले माझा मुलगा 9वी मध्ये आहे आणि तो कधी माझ्याशी असा मनमोकळे बोललेला नव्हता, पण काल देशमुख साहेबांचं त्यांनी व्याख्यान ऐकल्यानंतर तो रात्री माझ्याकडे आला आणि माझ्याबरोबर बसून तो एक 15 मिनिटं माझ्याशी त्यांनी एक संवाद साधला. तर मला खूप छान वाटलं. आणि तुम्ही असे कार्यक्रम करताय तर तुम्हाला काही आर्थिक गरज लागली तर ते आम्ही द्यायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं. नंतर आपलं चंद्रयानचं जे लाईव्ह प्रक्षेपण होतं 23 ऑगस्ट 2023ला, तर ते आपण डिजिटल बोर्डाच्या सहाय्याने नानासाहेब पवार सभागृह येथे सर्व मुलांना दाखवलं की जेणेकरून एक शास्त्रीय दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा. याशिवाय आम्ही काय केले की जे आमचे म्हणजे माध्यमिक विद्यालयाचे तुपेरे सर आहेत, याच्या अगोदर धनवटे मॅडम होत्या, नंतर आमचे मेटकर सर आहेत, डोंगरे सर आहेत, नंतर प्रायमरीचे आपले खेत्री सर आहेत, इंग्लिश मिडियमचे आठरे मॅडम आहेत. आम्ही सगळ्यांना मी नेहमी सांगत होतो की तुम्ही बाहेरच्या शाळा बघून या, तर काय उपक्रम चाललेत. मग तशा पद्धतीने आम्ही एक शिष्टमंडळ आम्ही ज्ञानप्रबोधिनी त्यांनी पुण्याची शाळा पाहिली, त्यांचे काय उपक्रम पाहिले. नंतर महाबळेश्वर जवळचं पुस्तकांचं गाव भिलार गाव तिथं त्यांनी भेट दिली. नंतर दापोली जवळचं चिखलगाव की जिथे सौ रेणू दांडेकर मॅडमनी शिक्षणातील अतिशय चांगले उपक्रम राबवलेत, तर ते त्यांनी पाहिले आणि त्यामधील त्यांनी आयडिया घेऊन ते मग शाळेमध्ये कसे राबवता येतील असे करून मग तेच माझ्याकडे हट्ट धरायला लागले की सर आपण हे करू ते करू. आणि मग त्या सगळ्या कल्पना आम्ही इथं राबवल्या. आता ह्या सगळ्या कल्पना राबवत असताना की ह्यामधील एक सर्वोच्च जो आपला हे आहे की शिक्षण ही जी प्रोसेस आहे, तर यामध्ये वर्गामध्ये समजा काय 70-80 मुलं असतील, पण काही मुलांना 90% जास्त मार्क पडतात, काहींना 70, काहींना 50-60 किंवा काही नापास होतात. आता नापास 8वी पर्यंत करता येत नाही. तर हे असं का होतं? वर्गात सुविधा तर सगळ्यांना एकच आहेत, तर हे मग माइंड कॉन्सन्ट्रेशन हा मुद्दा येतो. मनाची एकाग्रता जर चांगली असेल तर मग ती बुद्धी काम करते आणि तो मुलगा चांगले मार्क मिळवू शकतो. मग हे करण्यासाठी मला इथे अतिशय अभिमानाने सांगू वाटतं की मित्र उपक्रम याच्या अंतर्गत आपण दररोज प्रार्थना झाल्यानंतर मुलं ज्यावेळी वर्गात जाऊन बसतात तर त्यावेळी आपण 10 मिनिटाचं आनापान मेडिटेशन हे मुलांचं घेतो आणि हे घेऊन आपण नुसतंच थांबवलेलं नाहीये. त्याचा परिणाम अतिशय चांगला होतोय. मुलांचे पालक आम्हाला सांगतायत की मुलांमध्ये काय बदल होतोय आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून आता ह्या वर्षीच्या सुट्टीमध्ये आम्ही आमच्या मुख्याध्यापकांना सुद्धा आव्हान केलंय की तुम्ही ह्याच्यावरच आधारित विपश्यना शिबिर इगतपुरीला जाऊन करा. खास आपल्या शिक्षकांसाठी एक सेपरेट बॅच घेण्यासाठी सुद्धा मी तिथं बोलणी केलेली आहेत आणि ते सुद्धा तिथले सगळे व्यवस्थापक मंडळ त्यासाठी तयार आहेत. आणि याशिवाय आपण नेहमी म्हणतो की आत्ताची जी नवीन पिढी आहे की ही कृतज्ञता त्यांच्यामध्ये नाहीये, पण हा कन्सेप्ट आम्हाला खोडून काढायचा होता. मग आम्ही मुलांना कृतज्ञता व्यक्त करायला शिकवली की दररोज सकाळी उठल्यानंतर आपली आंघोळ झाल्यानंतर आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई
आपल्या आईला नमस्कार करणं आणि दुसरा गुरु म्हणजे आपले वडील. हो. तर ह्या दोघांनाही नियमितपणे आमचे मुलं नमस्कार करतात आणि निश्चितच त्यांना याचं फळ त्यांच्या पुढील आयुष्यात 100% मिळणार. आपण आज नुसती पेरणी करतोय, पण ते पेरलेलं बी चांगलं आहे आणि ते पुढं उगवणारच आहे. आणि याशिवाय मग विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वैद्यकीय तपासणी असेल, डोळ्यांची तपासणी असेल, नंतर मुलींच्या 7वीच्या पुढच्या मुलींच्या यौवनाच्या दिशा याद्वारे साठीचं त्यांचं शिबिर घेतलं. नंतर बऱ्याचदा आमचं असं लक्षात आलं की आपले जे 10वी नंतरचे जे मुलं आहेत तर ते अहमदनगर किंवा पुणे यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी कोचिंग क्लाससाठी वगैरे साठी जात आहेत. आणि मग ते जर क्लास 3 आणि क्लास 4चा जर कर्मचारी असेल तर त्याला ते मुलांना ठेवणं आर्थिकदृष्ट्या त्याला परवडत नाही. आणि ते वय असतं मुलांचं, सेन्सिटिव्ह असतं, त्या वयामध्ये मुलं बिघडण्याचं पण शक्यता असते. म्हणून मग आम्ही इथे एक फाउंडेशन प्रोग्राम 11वी-12वीच्या मुलांना सुरू केला आणि त्याच्या पुढे आणखीन पिनॅकल प्रोग्राम पण, म्हणजे 8वी पासून पिनॅकल प्रोग्राम पण, म्हणजे शनिवार रविवार त्या मुलांसाठी क्लासेस. आणि 10वी मुलगा झाल्यावर साधारणतः 50 ते 60% त्याचा CET आणि JEEचा अभ्यासक्रम पूर्ण होईल या दृष्टीने आपण चिंदे सरांचं लेक्चर्स आणि त्यांची टीम यांना आपण वाव दिला आणि त्यामुळे अतिशय चांगला परिणाम ह्या मुलांमध्ये होतोय. आणि पालकांना सुद्धा इथे त्याची सगळी सोय होतीये शिक्षणाची. तर ह्याचा एक संगम आम्ही या माध्यमातून करून दिला. खरं आहे. खऱ्या अर्थानं श्रोते हो, आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या कानावरती गाणं येतं, चला मुलांनो आज पाहूया शाळा गुरुजींची. अशा पद्धतीनं हे करत असताना आदरणीय माने सरांनी फक्त शिक्षकांचीच उंची वाढवलेली नाही, तर एक माजी विद्यार्थी म्हणून शाळेची देखील उंची वाढवलेली आहे. आणि सन्माननीय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा लौकिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यामध्ये वाढताना दिसतोय. शाळा फक्त भौतिक सुधारणा आणि गुणात्मक सुधारणा करून थांबत नाही, तर आध्यात्मिक आणि मानसिक सुद्धा त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं मुलांचं काम या माध्यमातून शाळा करत आहे. निश्चितपणे श्रोते हो, आज आपला विषय सुरू आहे सावित्रीबाई फुले विद्यालयाचे अभिनव उपक्रम आणि त्याची दैदिप्यमान वाटचाल. आणि या संदर्भात आपल्याशी चर्चा करत आहेत आदरणीय माननीय डॉक्टर महानंद माने सर. सर, आपण सांगत होतात की कशा पद्धतीने ह्या सगळ्या उपक्रमाची वाटचाल चालू आहे. आणि मग हे वाटचाल करत असताना आर्थिक गरज बऱ्याचदा लागते आणि मग त्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांना आव्हान केलं. आणि मग त्यामध्ये मला सांगायस आनंद होतो की आमचे पहिल्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत की ते भारतीय प्रशासन सेवा IAS झालेले आहेत विश्वजित माने साहेब, की जे महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदे हे पद त्यांनी भूषवलं. नंतर परदेशी सुद्धा आपले 60च्या वर विद्यार्थी आहेत. नंतर आमच्या शिवतरे सरांचा चिरंजीव आता ACP आहे मुंबई, अभिजित शिवतरे. तर अतिशय असे वेगवेगळ्या उंचीवर विद्यार्थी गेलेले आहेत. आमचा उमेश नांगरे हा पुण्यामध्ये डॉक्टर आहे. लंडनमध्ये त्याने 9 वर्ष डॉक्टरकीचं काम केलं आणि नंतर तो भारताची सेवा करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला. आणि मला इथे एक अतिशय चांगला मुद्दा नमूद करायचा की आमचे जे पाडेकर सर होते आम्हाला शिकवायला, सायन्स शिकवायचे, तर पाडेकर सरांच्या पाठीच्या मणक्यामध्ये काही प्रॉब्लेम होता आणि त्यांना चालता यायचं नाही. तर उमेश नांगरेला ज्यावेळी हे कळलं तर त्यावेळी तो स्वतः ॲम्ब्युलन्स घेऊन पुण्याहून आला, डॉक्टरांची टीम आणली आणि त्याने राहुरीमध्ये सरांची 2 ऑपरेशन कुठलाही 1 रुपया न घेता सरांची केली आणि आता सर चांगले चालतात. अगदी विद्यार्थी म्हणजे आपल्या गुरु शिष्याचं नातं काय असावं याचं मूर्तिवंत उदाहरण आपल्याला सरांच्याकडनं ऐकायला मिळते. तर अशा पद्धतीने आम्ही हे पुढं सुधारणा चालू ठेवत होत्या. आणि यामध्ये मग आता ह्या विद्यार्थ्यांनी डिजिटल स्कूलसाठी आपल्याला 12 स्मार्ट स्क्रीन TV दिलेले आहेत. मग आता हे आपण TV प्रत्येक वर्गामध्ये लावलेले आहेत. माननीय कुलगुरू सरांनी सुद्धा आत्ता 26 जानेवारीला 5 स्मार्ट TV विद्यापीठातर्फे शाळेला देण्याची घोषणा केली. त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि मग ह्या TVंमुळं काय झालं की डिजिटल स्कूल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना, शास्त्रातल्या संकल्पना असतील किंवा भूगोलामधील संकल्पना असतील की त्या नीट समजण्यासाठी त्याची मदत झाली. याच्या दृष्टीने आपण काही सॉफ्टवेअर करण्यासाठी पण 1-2 कंपन्यांशी आपलं बोलणं चालू आहे. याशिवाय आता शासनाचा एक उपक्रम आहे की सॅटेलाइट आपल्याद्वारे, की त्यामध्ये आपल्याला हे सॅटेलाइट जे आहेत की लँडसॅट आहेत, सेंटिनल आहेत, ह्याच्या इमेजेस आपल्या भारत सरकारने ह्या मोफत आपल्याला उपलब्ध करून दिल्यात संशोधनासाठी. पण हे सॅटेलाइट कसे असतात काय हे सुद्धा आपल्याला ह्या स्मार्ट TVद्वारे आपल्याला वर्गात दाखवता येतं.
अजून आपली ज्या मुलांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक सहली असतात, म्हणजे समजा ते देवगिरीच्या किल्ल्यावर चाललेत किंवा शिवनेरीला चाललेत, तर आम्ही त्यांना सांगतो की अगोदर यूट्यूबवर त्या किल्ल्याची माहिती त्या विद्यार्थ्यांना सगळी दिली जाते, ती ते नोट करतात, ती थोडी वाचतात आणि मग ते सहलीला गेले की त्यांना ती गोष्ट आणखीन चांगली समजते, त्याच्यामध्ये क्युरिओसिटी वाढते. तर अशा दृष्टीने आपण ह्या उपक्रमाचा उपयोग केला. आणि मला इथे एक मुद्दा नमूद करावासा वाटतो की शाळेमध्ये पूर्वी आमचे स्वच्छतागृह असतील किंवा या बाकीच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल की तिथे एक काही विध्वंसक वृत्तीमुळे की त्या टाकीला दगड मारणे किंवा त्या गोष्टी खराब करणे अशा प्रकार होत होते. मग आम्ही जाऊन हे का असं होतंय, मुलं अशी का वागतायत, मग त्यांना आम्ही स्वतः पण जाऊन सांगितलं की बाळांनो, आपण मेडिटेशन करतोय मित्र उपक्रमाद्वारे, मग आपण जर शील सदाचार नाही पाळलं तर ह्याचा उपयोग होणार नाही. आणि शाळा ही आपली आईच आहे, दुसरी आई आहे, आणि मग तिचं नुकसान आपण का करतो. तर त्याद्वारे आमच्या आता असं लक्षात आलं की आता कुठल्याही शाळेच्या मालमत्तेचं नुकसान होण्याचं प्रमाण अगदी शून्यवत झालंय. म्हणजे वर्गामध्ये जो स्मार्ट टीव्ही आहे, त्यांना अगोदर आम्हाला असं वाटायचं की त्याला काहीतरी वर जाळी लावावी का काय, नाहीतर तो खराब करतील. पण कुठेही त्या स्मार्ट टीव्हीला आम्ही कुठलेही रक्षण न करता ते वर्गात आहेत आणि त्याला कुठल्याही मुलांनी त्याचं काहीच नुकसान केलेलं नाही. तर असा हा एक गुणात्मक बदल आम्हाला विद्यार्थ्यांमध्ये ह्याद्वारे दिसून येत आहे. आणि यामध्ये मला एक उल्लेख करायला आवडेल की मी सुरुवातीला 2021 चार्ज घेतल्यानंतर एकदा सहज असं गेलो होतो आणि त्यानंतर शिक्षकांबरोबर आमचं चर्चा चालली होती की आपल्याला काय करता येईल. तर त्यावेळी आमच्याच शाळेच्या शिक्षिका आहेत आढाव मॅडम, आढाव मॅडम उभ्या राहिल्या आणि त्या म्हणाल्या, सर काय हे संचालक मंडळाने येतात, मिटिंगा होतात, पण काही सुधारणा गोष्टी आहेत तशाच राहतात. मग म्हटलं मॅडम आपण काय म्हणतायत, कुठले सुधारणा. तर त्या म्हणाले आमचे जे महिला रूम आहे तर तिथे आमच्या सिंकला पाणी सुद्धा येत नाही. मग तत्काळ आम्ही थांबलो तिथे. मॅडमनं म्हटलं चला आपण जाऊ. आम्ही तिथे गेलो, तिथं पाहिलं तर PVCचा पाईप तिथला निघाला होता. मग आम्ही म्हटलं का निघालाय, कपलर तिथं निघालं होतं. तर ते म्हणाले नाही, ते आसपासच्या गावातले लोक त्यांचं पाणी नसेल तर त्यावेळी इथं आपलं पाणी भरायला येतात. मग म्हटलं ते पण आपलेच लोक आहेत, ते काय आपले काही दुश्मन नाहीत. मग आम्ही काय केलं की तिथे चर खणून त्या चरामधून ती पाईपलाईन टाकली, त्यांना लोकांसाठी एक सेपरेट नळ बाहेर काढून दिला आणि मग लेडीज रूममध्ये त्या सिंकला पाणी यायला लागलं. आणि तेवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर आम्ही मुलींसाठी एक रेस्ट रूम तयार केली, 2 बेड असलेली. आणि त्यामध्ये मग मुलींना लागणारं जे वैद्यकीय साहित्य आहे, त्यांचं वेंडिंग मशीन आहे, ते सगळं आम्ही ठेवलं. कारण 7वीच्या नंतर वयात येणार असलेल्या मुलींना त्यांचे वेगळे प्रश्न असतात. आणि मग ती लेडीज रूमलाच अटॅच अशी ती रूम आम्ही रेस्ट रूम ठेवली. आणि तिचं आमच्या माननीय कुलगुरू डॉक्टर पाटील सरांच्या हस्ते त्यावेळी आम्ही 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनानंतर तिचं उद्घाटनही करून घेतलं. खऱ्या अर्थानं पालकत्वाची भूमिका आपण त्या ठिकाणी निभावलेली आहे. तर अशा तऱ्हेने हे आम्ही सुधारणा आम्ही करत गेलो. आणि त्याचंच फळ म्हणजे आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शाळेला पहिला नंबर मिळाला, 3 लाखाचं पारितोषिक मिळालं आणि जिल्ह्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाला आली. तर हे आपण छोटं प्रत्येकाने काम केलं. म्हणजे आमचं सगळे संचालक मंडळ असेल, सगळे आमचे शिक्षक असतील, सगळे मुख्याध्यापक असतील, हे सगळे एकत्र मिळून आपण काम करत असल्यामुळे हे असं शक्य झालं असं मला वाटतं. आणि याशिवाय मला एक गोष्ट नमूद करायची आहे की आमचे जे पत्रकार मित्र आहेत की सुरुवातीला आम्ही ज्यावेळी संचालक मंडळाने आम्ही चार्ज घेतला त्यावेळी आम्हाला बाकीच्यांनी सांगितलं होतं की इथे माहितीचा अधिकार खूप पडतो, खूप त्रास देतात. पण आमचे हे जे काम सुरू असताना जे बघितलं तर त्यानंतर कुठल्याही पत्रकार मित्रांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही. उलट शाळेच्या बातम्या, चांगल्या बातम्या कशा येतील या दृष्टीने ते प्रयत्न करत राहिले. आणि कुठे सुधारणेला काही वाव असेल तर ते आम्हाला येऊन सांगायचे, सर हिथं आपण असं करूया, हे करूया, आम्ही असं योगदान देतो. अगदी माध्यमांचं कामच आहे ते. आणि अतिशय छान पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या सुधारणा आमच्या सुरू झाल्या आणि ह्या अशाच सुरू राहाव्यात असं मला वाटतं. निश्चितच श्रोते हो, शिव खेरा हे मोटिवेशनल स्पीकर नेहमी म्हणत असतात की विजेता तीच गोष्ट पण वेगळ्या पद्धतीने करतात. हाच अनुभव आपल्याला डॉक्टर महानंद माने यांनी जे सचिवपदाचा कार्यभार घेतल्यानंतर शाळेमध्ये जे अभिनव उपक्रम राबवलेले आहेत आणि जी शाळेची दैदिप्यमान वाटचाल त्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे आपल्याला या ठिकाणी जाणवत असतं. तर मग आज आपल्याला ह्या ठिकाणी हा पुरस्कार आपल्याला मिळाला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार मिळवण्यासाठी जवळजवळ 30-35हून जास्त निकष त्या शाळेला त्या असणं अपेक्षित असतं. आणि मग हे सगळं करत असताना मग आपल्याला कशा पद्धतीने ह्या निकषांची पूर्तता करावी लागली की आपण ऑलरेडीच हे सगळं करत होतो?
यामध्ये मला एक अतिशय आनंद होतो की हे जे आपण विद्यार्थ्यांच्या विकासासाठीचे गुणात्मक बदल आणि भौतिक सुधारणा शाळेच्या विकासासाठीचे जे वेगवेगळे उपक्रम राबवले, म्हणजे आपण पाहिलं की लोकसहभागातून वर्ग खोल्या रंगवणं किंवा डिजिटल स्कूल आहे किंवा वृक्षारोपण केलेलं आहे, हरित सेना आहे, परसबाग आहे, आणि जे जे उपक्रम किंवा वाचन संस्कृतीसाठी एक सेपरेट आपण वाचन उपक्रम केला. नंतर आनंददायी शनिवार किंवा ही काय संकल्पना होती आनंददायी शनिवार? आनंददायी शनिवार म्हणजे आपण सोमवार ते शुक्रवारपर्यंत सगळं शिक्षण घेतच असतो आणि मग ते सगळं, आणि आपली एज्युकेशन सिस्टीम अशी आहे की एखादं शिक्षण म्हटलं की मुलांना कंटाळा येतो. मग शनिवारी मी सांगितलं होतं की तुम्ही शिक्षण ठेवायचंच नाही, त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल अशा गोष्टी ठेवायच्या. मग त्यांना प्रत्येक मुलांनी एखादी गोष्ट सांगू दे किंवा त्याने खेळ खेळू दे, त्यांना काही योगासनाचं हे करू दे किंवा त्याने संगीत हे करू दे. आता की संगीताचं महत्त्व खूप आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी संगीताचं सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. मग त्यासाठी आपल्या शाळेमधूनच जर त्या मुलांनी प्रायमरीपासून जर संगीताच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली तरी तो 10वी किंवा 12वीपर्यंत संगीत विशारद होऊ शकतो. त्यामुळे त्याचे 10वीचे मार्कही वाढवू शकतात आणि त्याचं एक चांगला नागरिक म्हणून तो तयार होऊ शकतो. तर असे जे उपक्रम आहेत की जे आपल्याला सोमवार ते शुक्रवार राबवता येत नाहीत ते आपण शनिवारी राबवले. अगदी. किंवा योगासनं असतील की आता समजा वयात येणाऱ्या मुली आहेत की त्यांना काही वैद्यकीय प्रॉब्लेम असतात, PCOD सारखा, तर योगासनं काही केले तरच तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे धनुरासन असेल किंवा शलभासन असेल, तर अशासारखी काही 4-5 आसनं केली तरच हा प्रश्न सुटतो. नाही तर मग औषधं घेणं, रासायनिक औषधं घेणं हे प्रत्येक मुलीला शक्य होत नाही. नंतर लग्न होऊन गेल्यानंतर ती प्रक्रिया सगळी खर्चिक होते आणि त्या कुटुंबाला ते पेलणं पण शक्य होत नाही. तर ह्याची सवय आपण जर ह्या पासून लावली शालेय जीवनापासून तर ते खूप चांगलं होतं. आणि अजून माझी एक संकल्पना अशी आहे की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 25 सूर्यनमस्कार दररोज काढावेत, म्हणजे तो एकदम फिट राहील आणि जो फिजिकली फिट राहिला की अभ्यास आपोआप त्याचा चांगला होईल. या दृष्टीने पण आमचे जे सानप सर आहेत ते प्रयत्न करत आहेत. आमचे NCCचे जाधव सर आहेत, त्यांनी NCCची चांगली परेड 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला दरवर्षी असते. तर अशा तऱ्हेने हे उपक्रम, आणि ह्या उपक्रमाचंच म्हणजे आम्ही फक्त हे उपक्रम सुरू केले, पण त्या उपक्रमानंच मुख्यमंत्री माझी शाळा यामध्ये मार्क असल्यामुळे आपले मार्क ते वाढत गेले आणि 100पैकी आपल्याला 97 मार्क मिळाले. तरी आपले 3 मार्क गेले, म्हणजे तिथे सुद्धा सुधारणेला वाव आहे. आणि त्या सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आपण आणखीन हे करून त्या सुधारणा करून ते सुद्धा मार्क आपण मिळवू आणि शाळेला आणखीन मोठा लौकिक मिळवून देऊ असे आशा आणि विश्वास मला वाटतो. सर, आपलं हे उत्तुंग असं कार्य शाळेसाठी केलेलं आपल्या आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून, शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्वांच्या माध्यमातून, सन्माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं केलेलं आहे. हे करत असताना अजून आपलं भविष्यातील काही योजना आहेत का? असं वाटतं की आपल्याला हे अजून करायचं आहे, आपल्याला असा काही संकल्पना आपल्या आहेत? भविष्यामध्ये माझं एक स्वप्न आहे की आमच्या शाळेतील शिक्षक, कोणीही शिक्षक असतील, त्यांना एक राष्ट्रपती पदक मिळावं की त्यामुळे त्या शिक्षकांचाही तो सन्मान होईल, शाळेंचाही होईल आणि सगळ्या विद्यार्थ्यांचाही होईल, जेणेकरून शाळा एक राष्ट्रीय पातळीवर येईल. तसेच आमच्या शाळेचे सर्वाधिक काळ मुख्याध्यापक म्हणून राहिलेले भापकर सर, तर ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप छान आहे. तर या भापकर सरांच्या नावाने एक सभागृह उभा करावं असं एक नेहमी एक ते स्वप्न आहे माझं. अगदी. ते एक अशी 2 इच्छा आमच्या अजून राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर एखाद्या शैक्षणिक संस्थेचं फुफ्फुस किंवा हृदय म्हणजे एक वाचनालय असतं सर, या संदर्भात आपलं काय? आमचं वाचनालय तर अतिशय सुसज्ज केलेलं आहे आणि वाचनालय जिथे आहे तर मला तिथे ते वाचनालय आणि त्याच्या शेजारचे 2 वर्ग हे पत्र्याचं छत असलेल्या वास्तूंमध्ये आहेत. आणि मग तिथे वाचनालयामध्ये कुणालाही नंतर फेब्रुवारी नंतर जाऊन बसणं हे खूप अडचणीच व्हायचं. मग मी स्वतः तिथे जाऊन आम्ही पाहिलं आणि मग तिथे काय करता येईल, तर आम्ही त्या छतावरच्या पत्र्यांना बाहेरच्या बाजूने डॅम्पप्रूफ रंग दिला आणि अतिशय स्वस्तामध्ये हा झाला. त्यामुळं आतलं तापमान 4 ते 5 डिग्रीने कमी झालं आणि त्यामुळं तिथं मुलांना आत बसून वाचता येणं सुलभ झालं. बरेचसे मुलं, माझे विद्यार्थी, पुस्तकं भेट देत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा पुस्तकरूपी भेट द्यावी असं आम्ही आवाहन केलेलं आहे. मी स्वतः एकदा मुंबईला मिटिंगला गेलो होतो, तर तिथे आयडियल बुक स्टॉलमधून 20,000 रुपयाची पुस्तकं आणून आम्ही शाळेला दिली. तर जेणेकरून पुस्तकं असली म्हणजे मुलं ती बघतील आणि बघितल्यानंतर ती वाचतील. ह्या दृष्टीने आम्ही वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आपण
करत आहोत. अगदी खऱ्या अर्थानं श्रोते हो, एक माजी विद्यार्थी काय करू शकतो? म्हणतात ना, पापा कहते हे बडा नाम करेगा. आनंद माने हे शिवाजीराव मानेंचे सुपुत्र हे माजी विद्यार्थी म्हणून या शाळेला लाभलेत आणि या शाळेच्या नावलौकिका त्याच्या शिरपेचामध्ये त्याने अतिशय छान पद्धतीचे फिदर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ही शाळा एक वेगळ्या पद्धतीनं उंच भरारी घेत आहे. निश्चितपणे त्यांचं जे स्वप्न आहे की आपल्या शाळेच्या शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळावा, हे दिवस आता फार लांब राहिलेले नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आपली शाळा हे सुद्धा या ठिकाणी पूर्ण करेल. सर, शेवटी आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना एक सचिव म्हणून आपण हे केलेलं काम आहे, आपले भविष्यातल्या वाटचाल आहेत, याबाबत काय सल्ला द्यावा असं वाटतं किंवा काय संदेश द्यावा असं वाटतं? मला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे की आमचे पालक आहेत, सगळे शिक्षकांची टीम आहे, सगळे माजी विद्यार्थी आहेत आणि आत्ता शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. तर सर्वांनी आत्तापर्यंत सगळे एकसंघपणे येऊन आपण ज्या तऱ्हेनं कार्य करत राहिलो जेणेकरून शाळेचंही नाव पुढे झालं, त्यांचंही विद्यार्थ्यांचं करिअर होण्यासाठी मदत झाली, तर ह्याच पद्धतीने आपण पुढील कालखंडही असाच जाऊ असं मला एक वाटतं आणि आपण एकत्र येऊया, एकत्र असंच राहूया असा विश्वास वाटतो. आणि शेवटी काय आहे की एखाद्या शाळेच्या शिक्षण मंडळाचा सचिव म्हणून जरी मी काम पाहिलं असेल तरी एक ट्रस्टीशिप म्हणजे एक विश्वस्त म्हणून ही संकल्पना आपल्या महात्मा गांधींनी मांडली की आपण विश्वस्त आहोत, आपण काही मालक नाही आहोत. मग आपण कुठलंही पद असेल किंवा काय असेल तरी त्याला एक मर्यादा आहे, ते पदही सोडायचं आहे आणि शेवटी आपल्याला हा ध्येय पण सोडायचा आहे. मग ते पद हे करत असताना आपण एक अलिप्तता आली पाहिजे की आपण जे काम केलं तरी हे काम काही मी केलं नाही, की आत्तापर्यंतचे जे सगळ्या पूर्वीपासूनचे अध्यक्ष, सभापती, संचालक मंडळ सगळ्यांनी जे काम केलेलं आहे, अगोदरपासूनचे जे सगळे शिक्षक वृंद आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यावर फक्त त्यांनी काम करत आणलेलं होतं आणि त्याच्यावर आम्हाला काम करायची संधी मिळाली. सचिव म्हणून काम करत असताना थोडासा एक आपल्याला फेवरेझिझम मिळतो की एक मानमर्तब मिळतात, पण मला पक्क माहिती आहे की इट इज द इंजिन दॅट डज द वर्क बट इट इज द हेडलाईट दॅट ड्रॉज द अटेन्शन. शुअर. तर तसं सचिव पदावर असल्यामुळे तो हेडलाईटच्या स्वरूपात असल्यामुळे आम्हाला मान मिळतोय. पण खरा सलाम मला ह्या इंजिन ज्यांनी सगळं काम केलंय त्यांना करायचं आहे. आणि आपण ज्यावेळी कार्यकाल घेतला आणि आपला ज्यावेळी कार्यकाळ संपेल तर त्यावेळी आपण काही बदल करू शकलो का, काही आपल्या योजना का नुसतंच मला हे करायचं होतं आणि ते राहिलं असं न करता ज्या गोष्टी आपल्यात शक्य होत्या त्या सर्व करण्याचा आपण प्रयत्न केला. ज्या पॉलिसी मॅटरच्या होत्या त्या आपण पुढे कृषी परिषदेकडे किंवा जिल्हा परिषदेकडे त्याचा पाठपुरावा आपला सुरू आहे. आणि अशा तऱ्हेने आपल्याला दिलेली जी जबाबदारी आहे माननीय कुलगुरू डॉक्टर पाटील सरांनी आणि विद्यापीठ प्रशासनाने, तर ती चांगली जास्तीत जास्त फलद्रुपी कशी होईल या दृष्टीने आम्ही आमच्या सगळ्या संचालक मंडळाने प्रयत्न केल्याबद्दल मला सगळ्यांचे ॲक्च्युली आभारच मानायचे आहेत. कारण हे आमच्या संचालक मंडळामध्ये निर्णय घेताना कधीही कुठलंही वितुष्ट आलं नाही, एकमुखाने सगळ्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आणि त्याचमुळे ह्या आपल्या शाळेला बक्षीस मिळालं. तर असंच हे काम यापुढेही चालत राहील अशा विश्वास आणि आशा व्यक्त करतो. निश्चितच श्रोते हो, आपल्या कार्याच्या प्रती, उत्तरदायित्वाच्या प्रती आपण एक कृतज्ञ कसं असावं, विनम्र कसं असावं, म्हणूनच म्हणतात की विद्या विनयने शोभते. आणि हा अशा पद्धतीचे सचिव शाळेला लावलेले आहेत, हेच शाळेचं भाग्य आहे. कारण ह्या शाळेचेच हे माजी विद्यार्थी आहेत. एक शाळा आपला विद्यार्थी कशी घडवते आणि एक विद्यार्थी आपली शाळा कशी घडवतो याचंच मूर्तिमंत उदाहरण आजच्या आपल्या या विषयातून म्हणजेच सावित्रीबाई फुले विद्यालयाचे अभिनव उपक्रम आणि शाळेचा दैदिप्यमान वाटचाल या विषयावरती महानंद माने सर बोलत होते. आणि सांगायला आवडेल कसा असावा, व्यक्ती कशी असावी. सचिव म्हणून त्यांनी 26 जानेवारी 2023ला स्वतः 20,000 रुपयेचा चेक त्या ठिकाणी शाळेच्या डिजिटल फॉर्मेशनसाठी त्या ठिकाणी दिला आणि स्वतःपासून सुरुवात करणारे हे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व ह्या शाळेसाठी निश्चितपणे आहे. सर, आपण बऱ्याच वेळापासून आमच्या श्रोत्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं शाळेच्या वाटचालीबद्दल सर्व इत्थंभूत अशी माहिती सांगितलेली आहे आणि या सगळ्यांचाच परिपाक म्हणून आपल्या शाळेचा लौकिक वाढलेला आहे. आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अतिशय चांगल्या पद्धतीचा पुरस्कार शाळेला मिळाला आहे. त्याबद्दल सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील साहेब, सचिव डॉक्टर महानंद माने साहेब, आपलं सर्व संचालक मंडळ, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांचं त्रिवार अभिनंदन 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने पुनश्च एकदा आपलं भरभरून अभिनंदन सर. थँक्यू. आभारी आहे. श्रोते हो, डॉक्टर महानंद शिवाजीराव माने
सचिव सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तथा प्रमुख आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी दिलेली सावित्रीबाई फुले विद्यालयाचे अभिनव उपक्रम आणि त्याची दैदिप्यमान वाटचाल याविषयीची माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची रजा घेतो. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. नमस्कार माझा या